मराठवाड्याच्या आर्थिक विकासाचे उद्दिष्ट समोर ठेवून देवगिरी बँकेने दमदार पावले टाकत येथील सामान्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण केल्या आहेत। यात माननीय तज्ञ संचालकांचे मार्गदर्शन, अध्यक्ष तथा पदाधिकाऱ्यांचे प्रोत्साहन तसेच बँक कर्मचाऱ्यांचे अथक परिश्रम अंतर्भूत आहेत। देवगिरी बँकेच्या चौफेर कामकाजाचा हा संक्षिप्त आढावा। सहकाराच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या आर्थिक प्रगतीचे ध्येय बाळगणाऱ्या सहकार भारती संस्थेचा स्थापना दिवस देवगिरी बँकेत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले। वर्षातील पहिलाच सण म्हणजे मकर संक्रांती। देवगिरी बँकेच्या सर्वच शाखांमध्ये मकर संक्रांती निमित्त विविध उपक्रम घेण्यात आले। यात महिलांसाठी आयोजित हळदी कुंकू कार्यक्रम घेऊन महिलांना विविध ठेव योजना आणि कर्ज योजनांची माहिती देण्यात आली। देवगिरी बँकेत भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या निमित्ताने झालेल्या ध्वजारोहण समारंभास बँकेचे पदाधिकारी, अधिकारी तसेच सर्व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती। समाजात आर्थिक जनजागरूकता निर्माण करण्याच्या हेतूने देवगिरी बँक विविध उपक्रमांचे आयोजन करीत असते। देवगिरी बँकेने आयोजित केलेल्या अर्थसंकल्पावरील टॉक शो कार्यक्रमात ग्राहक, नागरिक, महिला आणि युवकही मोठ्या प्रमाणात सहभागी झाले। यावेळी त्यांनी अर्थसंकल्पाविषयी आपली मते मांडली। बँकेच्या दैनंदिन बँकिंग कामकाजातून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना थोडासा विरंगुळा मिळावा आणि त्यांना निसर्गाच्या साथीचा आनंद घेता यावा या हेतूने देवगिरी बँकेने सुंदर हुरडा पार्टीचे आयोजन केले होते। या हुरडा पार्टीमध्ये सर्वच कर्मचाऱ्यांनी आनंद लुटला। एप्रिल महिन्यातील प्रखर उन्हामुळे जीवाची लाही लाही होते। तहानेने आपलाही जीव व्याकुळ होऊन जातो, तर बिचाऱ्या मुक्या पक्ष्यांचे पाण्याविना काय हाल होत असतील। उन्हाळ्यात तहानेने व्याकुळ झालेल्या पक्ष्यांसाठी पाण्याची सोय व्हावी या हेतूने देवगिरी बँकेने सभासद आणि ग्राहकांना मातीची सुबक भांडी वितरित केली। या भांड्यांमध्ये पक्ष्यांसाठी दररोज पाणी ठेवण्याचे आवाहन यावेळी ग्राहकांना करण्यात आले। आर्थिक क्षेत्राबरोबरच सामाजिक प्रश्न सोडविण्यातही देवगिरी बँकेने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे। सामान्य जनतेला भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर राहणाऱ्या देवगिरी बँकेतर्फे ऐतिहासिक बारव संवर्धन अभियान राबविण्यात आले। या कार्यात बँक कर्मचारी तसेच नागरिकांनी बारवेची स्वच्छता करून आपले बहुमूल्य योगदान दिले। जलसंवर्धन कार्यासाठी देवगिरी बँकेने नेहमीच पुढाकार घेतला आहे। या अंतर्गत जलदूतच्या सहकार्याने देवगिरी बँकेने बोरवेल पुनर्भरण कार्यशाळा आयोजित केली होती। पाण्याचा प्रश्न सोडवायचा असेल तर घराच्या छतावर पडणारे पावसाचे पाणीही जमिनीत खोलवर मुरवायला हवे। त्यामुळे घरोघरी बोरवेल पुनर्भरण व्हावे यासाठी यावेळी जनजागृती करण्यात आली।
ग्राहकाभिमुख सेवेच्या बळावर आगेकूच करणाऱ्या देवगिरी बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडली। यावेळी बँकेचे माननीय अध्यक्ष श्री किशोर शितोळे यांनी बँकेची प्रगती, यशस्वी वाटचाल, बँकेने राबविलेले विविध सामाजिक आणि आर्थिक उपक्रम तसेच बँकेसमोरील आव्हाने याविषयी माहिती देण्यात आली। देवगिरी बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली। देवगिरी बँकेने नेहमीच सामाजिकता जपली आहे। सामाजिक बांधिलकी अंतर्गत झालेल्या उपक्रमात देवगिरी बँकेच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरात स्वराज्य बंधाऱ्याची निर्मिती करण्यात आली। यावेळी माजी विधानसभा अध्यक्ष तथा आमदार माननीय श्री हरिभाऊ बागडे नाना, कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते। मराठवाड्याच्या आर्थिक विकासात महत्त्वपूर्ण भूमिका असलेले परमवंदनीय स्वर्गीय प्रल्हादजी अभ्यंकर व्याख्यानमालेत भारतीय जनता पक्षाचे नेते माननीय श्री सुनीलजी देवधर यांनी जागतिक दहशतवाद आणि भारत या विषयावर व्हिडिओ स्वरूपात मार्गदर्शन केले। यावेळी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री माननीय नामदार डॉक्टर श्री भागवत कराड हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते। आपल्या व्याख्यानात श्री सुनील देवधर यांनी उपस्थितांना सखोल मार्गदर्शन केले। माननीय अध्यक्ष श्री किशोर शितोळे यांचे कुशल नेतृत्व आणि व्यवस्थापनाखाली देवगिरी बँक 3000 कोटींच्या व्यवसायाकडे गतिमान वाटचाल करीत आहे। ग्राहकांच्या पैशांना सुरक्षितता प्रदान करीत त्यांच्या आर्थिक संपन्नतेसाठी देवगिरी बँकेने विविध आकर्षक ठेव योजना आणल्या आहेत। बँकेचे सभासद आणि ग्राहकांच्या अपेक्षा जाणून बँकेने आयोजित केलेला सभासद मेळावा अपूर्व उत्साहात समाजातील नोकरदार वर्ग, लहान मोठे उद्योजक आणि सामान्य नागरिकांसाठी देवगिरी बँकेच्या विविध अल्प व्याजदराच्या कर्ज योजना आहेत। देवगिरी बँकेतर्फे आयोजित शासनाच्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाअंतर्गत व्यवसाय वाढ मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात आली। यात बँकेचे अध्यक्ष श्री किशोर शितोळे यांनी मार्गदर्शन केले। देवगिरी बँकेतर्फे दरवर्षी नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच माहितीपूर्ण दिनदर्शिकेची निर्मिती केली जाते। बँकेच्या विविध शाखा आणि ग्राहकांना या कॅलेंडरचे वाटप केले जाते। कॅलेंडरमध्ये बँकेच्या शाखा, विविध कर्ज आणि ठेव योजना तसेच सेवांची माहिती ग्राहकांना घर बसल्या मिळते। समाजातील विद्यार्थी, गृहिणी, नोकरदार वर्ग तसेच व्यावसायिकांसाठी ही दिनदर्शिका अत्यंत विश्वसनीय कारभार आणि तत्पर सेवेच्या बळावर देवगिरी बँक समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचली आहे। त्यामुळेच देवगिरी बँकेविषयी जनमानसात आपलेपणाची भावना वृद्धिंगत झाली आहे। देवगिरी बँकेतर्फे दीनदयाळ कर्ज योजने अंतर्गत समाजातील लघु व्यावसायिकांना कर्ज स्वरूपात रक्कम देण्यात येते। यात अनेक लघु उद्योजकांना दीनदयाळ कर्ज योजने अंतर्गत कर्ज मंजुरी पत्रके प्रदान करण्यात आली। देवगिरी बँकेत वीर बाल दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या प्रसंगी शौर्य गाथा या सुंदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते।
देवगिरी बँकेतर्फे प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी देवगिरी फिटनेस क्लब अंतर्गत विविध उपक्रम घेतले जातात. बँक ग्राहक आणि नागरिकांच्या आरोग्यपूर्ण आणि निरामय जीवनासाठी बँकेतर्फे निरंतर प्रयत्न केले जातात. या उपक्रमातून बँक ग्राहक, नागरिक आणि सभासदांना निसर्ग सहवासाचा एक निराळा अनुभव मिळतो. योग साधना, शारीरिक व्यायाम अशा कार्यक्रमांच्या आयोजनाचा ग्राहकांना लाभ होतो. ग्राहक आणि नागरिकांना निरामय आरोग्याची देणगी लाभावी यासाठी देवगिरी बँकेच्या आरोग्यम धनसंपदा या उपक्रमात विविध मार्गदर्शक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. आठवड्यात दर शुक्रवारी होणाऱ्या आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात फेस योगा, श्वासावर नियंत्रण, मनःशांती, योग्य आहार अशा आरोग्यपूर्ण विषयांवर कार्यक्रम घेण्यात आले. सहकारी तत्वावर चालणाऱ्या बँकांचे प्रश्न आणि अडचणी सोडविण्याच्या उद्देशाने देवगिरी बँकेच्या वतीने सर्व सहकारी बँकांच्या व्यवस्थापकांची एकत्रित बैठक कोऑपरेटिव्ह बँक्स मॅनेजर्स मीट घेण्यात आली. या प्रसंगी रिझर्व्ह बँकेचे संचालक माननीय श्री सतीशजी मराठे यांनी मार्गदर्शन केले. या बैठकीत विविध सहकारी बँकांचे अधिकारी सहभागी झाले होते. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाअंतर्गत कर्ज घेऊ इच्छिणाऱ्या उद्योजकांसाठी संवाद मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कुठल्याही बँकेच्या कामकाजात कर्ज वाटपा इतकेच कर्ज वसुलीला महत्त्व आहे. त्या अनुषंगाने देवगिरी बँकेतर्फे थकीत कर्जाच्या वसुलीसाठी व्यापक कर्ज वसुली अभियान राबविण्यात आले. यात बँक कर्मचाऱ्यांनी कर्जदारांना प्रत्यक्ष भेटून कर्ज वसुलीसाठी अथक प्रयत्न केले.